कोस्टल रोडवर प्रवाशांमध्ये संभ्रम, दिशादर्शकावर व्यक्तींची नावं दिल्यानं वाहन चालकांमध्ये संभ्रम। हाजी अली मरीन ड्राईव्हकडे जाणारा रस्ता नेमका कोणता हा प्रश्न। नीटमधल्या घोटाळ्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाची एनटीएला नोटीस, सुनावणी पुढे ढकलली, प्रक्रिया थांबवण्यास नकार। विनोद तावडेंना लवकरच मोठी संधी मिळणार, चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य। तावडेंची पक्षातल्या भूमिकेचीही मोठी चर्चा। तानाजी सावंत यांनी घेतली राज ठाकरेंची भेट, शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी भेट घेतली असून भेटीमागचं कारण अद्यापही गुलदस्त्यातच। मनसेची मुंबईत गुरुवारी महत्वाची बैठक, शपथविधीसाठी भाजपनं सन्मान न ठेवल्याचा आरोप, मोठ्या निर्णयाची शक्यता। लोकसभा अध्यक्षपदासाठी आंध्राच्या डी पुरंदेश्वरी यांचं नाव चर्चेत, सध्या भाजपच्या प्रदेशाध्यक्ष तर चंद्राबाबू नायडूंच्या नातलगही। माझ्याशी गोड बोलून काटा काढण्याचा सरकारचा डाव, मनोज जरांगेंचा आरोप, भेटीसाठी सर्वपक्षीय आमदारांचे प्रयत्न। बीड, धाराशिव, परभणी, संभाजीनगरसह मराठवाड्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस, पेरण्यांची गडबड न करण्याचा कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला। सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर आणि पाचगणीवर धुक्याची चादर, सर्वत्र दाट धुकं आणि पाऊस, धुक्याचा गुलाबी थंडीचा पर्यटकांनी लुटला मनमुराद आनंद। पेटीएम मध्ये कर्मचारी कपात, पेटीएमची पालक कंपनी 197 कम्युनिकेशन्सचा संकटातून वाट काढण्याचा प्रयत्न, कर्मचारी कपाती संदर्भातले आकडे अजून गुलदस्त्यात।